नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. काही लोक अगदी अचानक या जगातून निघून जातात. ना आजार ना कोणती पूर्वसूचना. सगळं काही व्यवस्थित असताना अचानक मृत्यू का होतो? गरुड पुराणात यामागचं एक भयावह सत्य सांगितलं आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित नकळत आपणही या चुका करत असू. भाग 1. गरुड पुराण म्हणजे काय? गरुड पुराण हा भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेला पवित्र ग्रंथ मानला जातो. यात मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं, यमदूत कोणाला घेऊन जातात, कोणत्या पापांना कठोर शिक्षा मिळते याचं वर्णन आहे. या ग्रंथानुसार मृत्यू हा शेवट नसून कर्माचा हिशोब सुरू होण्याचा क्षण आहे. अशा लोकांवर अचानक संकट येतं. 1. आईवडिलांचा अपमान करणारे. गरुड पुराणात सांगितलं आहे, जे लोक आपल्या आईवडिलांचा अपमान करतात, त्यांच्या भावना दुखावतात, त्यांच्यावर ओरडतात, अशा लोकांच्या आयुष्यात अचानक दुःख आणि संकट येऊ शकतात. कारण आईवडील हे जिवंत देव मानले गेले आहेत. 2. विश्वासघात करणारे लोक. जो व्यक्ती दुसऱ्यांचा विश्वास तोडतो, फसवणूक करतो, खोटं बोलून लोकांना वापरतो, त्याचं पाप अत्यंत भयंकर मानलं जातं. गरुड पुराणात अशा लोकांना यमलोकात कठोर शिक्षा असल्याचं वर्णन आहे. 3. पैशासाठी कुणाचं नुकसान करणारे. आजच्या काळात लोक पैशासाठी काहीही करतात. फसवणूक, लाच, धोका, गरिबांचा हक्क खाणे. गरुड पुराणात सांगितलं आहे की दुसऱ्यांचा हक्क हिसकावणाऱ्यांवर अचानक संकट कोसळू शकतं. 4. प्राण्यांना त्रास देणारे. निर्दोष प्राण्यांना मारणं, त्यांना त्रास देणं, विनाकारण हिंसा करणं हे अत्यंत मोठं पाप मानलं गेलं आहे. गरुड पुराणात अशा लोकांना नरकातील यातनाच वर्णन आहे. 5. खोटं बोलून लोकांचा विश्वास उद्ध्वस्त करणारे. खोटी साक्ष देणे, खोट्या अफवा पसरवणं, एखाद्याचं आयुष्य खराब करणं, अशा लोकांच्या कर्माचा परिणाम खूप भयानक सांगितला आहे. भाग 3. अचानक मृत्यूमागचं कर्म सिद्धांताचं रहस्य. गरुड पुराणानुसार प्रत्येक कर्माची नोंद होते. कधी कधी व्यक्ती बाहेरून सुखी दिसतो, पण तिच्या पूर्वजन्मातील किंवा वर्तमानातील कर्मांचा परिणाम अचानक समोर येतो. म्हणूनच काही मृत्यू अचानक आणि रहस्यमय वाटतात. भाग 4. मृत्यूपूर्वी मिळणारे संकेत. गरुड पुराणात काही संकेतांचा उल्लेख आहे. सतत भीती वाटणं, विचित्र स्वप्न पडणं, घरात नकारात्मक ऊर्जा वाढणं, देवपूजेत मन न लागणं, अचानक मानसिक अस्वस्थता हे संकेत आत्म्याच्या अस्थिरतेशी जोडले जातात, अशी श्रद्धा आहे. भाग 5. मृत्यूनंतर गरुड पुराण का वाचलं जातं? हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरुड पुराणाचं वाचन केलं जातं. असं मानलं जातं की यामुळे मृत आत्म्याला योग्य मार्ग मिळतो आणि कुटुंबाला कर्म, जीवन आणि मृत्यूचं ज्ञान मिळतं. गरुड पुराण लोकांना घाबरण्यासाठी नाही, तर योग्य जीवन जगवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आहे. भाग 6. वाचण्यासाठी काय करावं? दररोज हे करा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, गरिबांना मदत करा, प्राण्यांवर प्रेम करा, खोटं बोलणं टाळा, देवाचं नामस्मरण करा, गुरु आणि धर्मांचा आदर करा. गरुड पुराणात सांगितलं आहे की सत्कर्म करणाऱ्याला मृत्यूची भीती राहत नाही. मित्रांनो, मृत्यू कधी येईल हे कोणालाच माहीत नाही, पण कसं जीवन जगायचं हे आपल्या हातात आहे. गरुड पुराणात आपल्याला घाबरवत नाही, तर योग्य मार्ग दाखवतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा जय श्री विष्णू, आणि अशाच गूढ आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.